शिवाजी पार्कातील जिमखान्याच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचं उद्घाटन कार्यक्रमाला आशिष शेलार अनुपस्थित. राज ठाकरेंसोबत येण्यास टाळल्याची चर्चा. ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित. शिवाजी पार्कात 2 ऑक्टोबरला दसरा मेळावा. परंपरा विचाराची धगधगत्या मशालीची असा उल्लेख. ठाण्यात मेट्रोची यशस्वी चाचणी. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती. फडणवीसांकडून शिंदे सरनाईकांचं अभिनंदन. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळली. जालना शहरातील निलमनगर येथील घटना. जाहिरात देऊन तुम्ही नटवरलाल होऊ शकता, लोकनेता नाही. रोहित पवारांचं नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा. नवरात्रीपासून देशात जीएसटी बचत उत्सव. व्यापारी, उद्योजक, युवांना फायदा. आजपासून जीएसटीचे नवे दर लागू. सिंधुदुर्गच्या किनारी भागात पारंपरिक रापण मच्छीमारीला सुरुवात. ताजे मासे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. राज्य सहकारी बँकेचे नवे फरमान. नवरा बायकोला एकत्र नोकरी बंदी. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लग्न केल्यास एकाला द्यावा लागणार राजीनामा. विश्व हिंदू परिषदेकडून गरबा आयोजकांसाठी पत्रक जारी. गरबा उत्सवात गैर हिंदूंना प्रवेश वर्जित करावा. विश्व हिंदू परिषदेचं गरबा आयोजकांना आवाहन. शारदीय नवरात्र उत्सवाचा देशभरात उत्साह. घरोघरी घटस्थापना आणि देवीची आराधना. पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना नवरात्रीच्या खास शुभेच्छा. नवरात्र म्हणजे शुद्ध भक्ती असं म्हणत देवी भक्तीचा व्हिडिओ पाठवण्याचे केलं आवाहन. इस्रायलला मोठा धक्का. ब्रिटनची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता. ब्रिटनबरोबर कॅनडा, ऑस्ट्रेलियाचीही मान्यता. पाकिस्तानी क्रिकेटपटूला नेटकऱ्यांनी धुतलं. मैदानात माजोरड्या साहेबजादाची आक्षेपार्ह कृती. अर्धशतक झळकावल्यावर बॅटची केली बंदूक. पोरबंदरमध्ये नांगरलेल्या जहाजाला भीषण आग. जहाज सोमालियाला जात असताना लागली आग. तांदूळ आणि साखर घेऊन जात होतं जहाज. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभेत गोंधळ. सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने. कामकाजातील अनियमितता यावरून वादंग. भंडाऱ्यात पोलिसाला गुंडाची मारहाण. तुमसर येथील धक्कादायक घटना. पोलीस हवालदारासह एक गंभीर जखमी. धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस. पुरात अडकलेल्या नागरिकांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू. घराच्या छतावर अडकले होते अनेक नागरिक. अमरावतीत सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात. अतिवृष्टीमुळे 56,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान. शेतात पाणी साचल्यानं सोयाबीन पिकांचं नुकसान. भरतीच्या वेळेस पर्यटकाची गाडी समुद्रात अडकली. नालासोपाऱ्याच्या कळंब समुद्र किनाऱ्यावरील घटना. गावकऱ्यांच्या मदतीनं बाहेर काढली गाडी. जुन्नर तालुक्यात बहरलं मिनी कास पठार. मन प्रसन्न करतायत सोनकीची पिवळी फुलं.